शेतातले सगळे कामं तर झाले होते आणि आज घेतला होता आपण स्प्रिंकलरचा शर्ट आणि तो कोणत्या कंपनीचा घेतला चला तर भाऊ आजच्या व्लॉग मध्ये तर मंडळी रामराम. आज होणार होती आपली बुलढाण्यातली एक नवीन साईट चालू. मग काय आपल्या दोन भावाला घेतलं आणि आलो तो सरळ इकडे आपल्या कामावर. आता इथं 5 अटॅच बाथरूम असल्यामुळे ना सर्वात पहिले तर आपण घेतलं तर त्याच्या जऱ्यागिऱ्या मारून मस्त ओके आणि नंतर इकडे विजदा पण आला तो बरं का आपल्या कामावर. मग घेणं मस्त पैकी 2-1 वाजेलो घेणं सगळे आपली फिटिंग वगैरे करून घेतली होती बरं का, जी काय करायची राहील ती. बाकी डायव्हर्टर लावायचे राहिले होते ते आपण आता नंतर लावणार आहे. तर मंडळी या बाथरूम मध्ये ना एक इंडियन शीट आणि इथे एक सिंगल लिव्हर डायव्हर्टर लागणार होतं. ते दोनच डायव्हर्टर आले होते बरं का. मग मस्त पैकी ना ते लावायचे होते ते लावून घेतले. बाकी 3 बाथरूमची जी फिटिंग राहिले ना ती तर मी तुम्हाला एखाद्या ब्लॉग मध्ये दाखवूनच देईन. मग नंतर पोरासोबत जेवण वगैरे करून ना सरळ मला यायला लागलं होतं घरी. मग मस्त पैकी घरी कपडे वगैरे बदलले ना आलो तो इकडे परत आपल्या रायपूरच्या बँकेत. आपल्याला स्प्रिंकलरचा सेट घ्यायचा असल्यामुळे ना आपल्याला घ्यायला लागले तो 15,000 रुपये काढून आणि नंतर पप्पाला घेऊन ना सरळ आलो तुम्ही परत इकडे आपल्या बुलढाण्यात. मंडळी आपण जो स्प्रिंकलरचा सेट घेतलाय ना तो घेतला तो नोबेल कंपनीचा. मग इकडे सूरजला फोन करून दिला असल्यामुळे ना तो पण आला होता तवरूत गाडी घेऊन. मस्त सगळे पाईप वगैरे आपल्या गाडीला बांधून घेतले. चला तर मग आम्ही आता निघालो इथून थेट घराकडे. बाकी प्लंबिंगच्या कामासाठी माझा खाली नंबर दिलेलाच आहे, त्यावर तुम्ही अवश्य कॉल करू शकता. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.